11 धावेची गरज आहे. डबल 1 करायचे आहेत. सहा मध्ये 11. सहा बॉलचा खेळ असेल. 11 धावेची गरज असेल. गोलंदाज तयार. हाई बॉल चाललाय फ्लॅट अँड फ्लुरियस. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकतर ढोलीकरांनी विचार केलाय की सिक्सर शिवाय भाषा बोलायचीच नाहीत. जी काही डिलिंग करायची ना ती सिक्सरनच करायची. आणि त्याच पद्धतीनं हवाई सफर करत असताना आणखीन एक स्ट्रोक. 6वा षटकार. आतापर्यंत 7 बॉलमध्ये 6 सिक्स आल्यात. फक्त एक सिंगल सोडली तर. म्हणून म्हटलं की षटकारांचीच भाषा. सुरुवातीला धावा बनवल्यात 41 बनवल्यात. 42चं आव्हान असं वाटलं. या मॅचमध्ये थोडं मोठं आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही गोष्टी आपण सांगू शकत नाहीत. पाच धावेची गरज. समोरच्या दिशेने खेळलाय. फटका आपण पाहिला तर त्या ठिकाणी 1च्या जागी 2 धावा आहेत. त्या 2 धावा मात्र प्राप्त होतील. पुढील सन्मान आहे तो आदरणीय शरदजी पवार यांचा या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करतोय आपण यावं व्यासपीठावरती. मंचाच्या दिशेने आपण या. आपला सन्मान आहे तो सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून होईल. सकाळपासून नाश्त्याच्या सुविधेमध्ये भरपूर खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. हवेमध्ये बॉल आहेत. पाठीमागे विकेट किपर येत आहेत. तो कॅच कॅरी करतायत फलंदाज. त्या ठिकाणी होतील फेल. विकेटचं पतन. धाबा धाव फलकावरती 39. धावेची गरज आहे. 3 मध्ये 3 धावेची गरज आहे. त्यानंतर आदरणीय हरिजी जिमन साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्यांनाही विनंती आहेत आपणही यावं. आपला सन्मान स्वीकारावा. याच्यानंतर होणारी मॅच ती देखील मात्र आपल्याला बिग फाईट पाहायला मिळेल. एका बाजूला जैनुमान क्रिकेट संघ धानकोळी आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल विटू माऊली क्रिकेट संघ सातांबा. पुढचा बॉल. एक धाव मात्र प्राप्त करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे. सिंगल मिळत आहेत. येणारे बॉल आहेत 2 बॉल मध्ये रन करायचे. 2 मध्ये 2 धावेची गरज. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडंसं स्लीव झाल्यात. एक धाव तर प्राप्त केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करायचा. विकेट आलाय. मॅच मध्ये कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. कारण एक बॉल मध्ये 6 मारणं सोपं आहे, परंतु एका बॉल मध्ये एका धावेची गरज असते ना त्यावेळी भरपूर काही गोष्टी बदलत असतात. आदरणीय सुशील सकपाल साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि आदरणीय बंटीजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचेही सन्मान आहेत. तो सन्मान मात्र स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. नव्याने बॅटर सचिन मैदानावरती आल्यात. सन्मान होणार आहे. सुशीलजी सकपाल आणि बंटीजी यांचा सन्मान आहे तो त्या ठिकाणी केला जाईल. मॅच क्रुशल मोमेंटला आहे. शेवटचा बॉल आहे. एका बॉल मध्ये एका धावेची गरज आहे.
हो, भरपूर वेळा आपण पाहिलं तर एका बॉलमध्ये 6 धावेची गरज असताना षटकार लागताना आपण प्रत्येकानं पाहिले आहेत. एका बॉलमध्ये 1 धावेची गरज असताना भरपूर वेळा भरपूर काही गोष्टी बदलत असताना आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत. हाही मॅच त्याच पद्धतीचा मॅच आहे. शेवटचा बॉल, मॅचचा रिझल्ट शेवटच्या बॉलवरती आला आहे. पाठीमागे 11 बॉल तुम्ही काय केलं, आता तो विचार नाही करायचा. इथून शेवटच्या बॉलवरती स्वतःचं आत्मसमर्पण हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे. आय कॅन डू इट, तुम्हाला अगदी स्वतःला करून दाखवावं लागेल. स्वतःवरती विश्वास तो मात्र ठेवावा लागेल आणि त्याच गोष्टी मात्र स्वतःला सांगायच्या आहेत. पाठीमागे झालंय ते विसरायचं आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये काय करायचं आहे, कुठल्या ध्येयानं करायचं आहे, त्याच गोष्टी मैदानावरती जाणाव्या लागतील. लास्ट बॉल, थोडं थांबलाय, थोडं प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहेत. भरपूर जण आपण पाहिलं तर दबाव, दडपण, प्रेशर याच्यामधून थोडंसं माघारपण घेत आहेत. परंतु इथे माघारपण नाही घ्यायचं आहे. इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि स्वतःला सिद्ध केलं तर अगदी तुम्ही ऑटोमॅटिकली प्रसिद्धही व्हाल. आणि हीच वेळ आहे, हीच संधी आहे. शेवटच्या बॉलवरती एका धावेची गरज. बॉल हातामध्ये आला होता परंतु 1 रन नाही रोखू शकले आणि सामना जिंकलाय तर टीम डोलीच्या संघानं. परंतु मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ रंगला. गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. शेवटी त्यानं मॅचमध्ये बदल घडवले होते परंतु कुठेतरी ते आलेले षटकार, त्याच्यापूर्वी आलेल्या आपण पाहिलं तर ज्या गोष्टी होत्या त्या खूप महत्त्वाच्या राहिल्यात. आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं तर फायनलमध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला संघ प्राप्त झाला आहे तर टीमचं नाव आहे डोली. आपलं अभिनंदन.